शहाजाद भट्टी नावाचा एक आतंकवादी हा पाकिस्तानमध्ये बसून भारतामध्ये काही आतंकवाद्या कारवाया घडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये होता. त्याचा हा डाव हाणून पाडण्याकरता जी माहिती, गुप्त माहिती ATSला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती, तर संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना पकडण्याकरिता छापे टाकण्यात आलेले आहेत. अजून काही गुप्त माहिती ATSकडे आली आहे. जवळजवळ 100 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेणं आहे, चौकशी केलेली आहे. अजून काही ठिकाणी त्या ठिकाणी कार्यवाही अपेक्षित आहे. अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी ATSला प्राप्त झाली होती की समाजामधले काही विध्वंसक लोक यांना त्या ठिकाणी हेरणं आणि त्या ठिकाणी त्यांना शस्त्र उपलब्ध करून देण्याकरिता ऑनलाईन पैसे पाठवणं, पैसे देणं, पैसे उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून काही कार्यवाया घडून आणणं असा प्रयत्न त्या ठिकाणी ह्या आतंकवाद्याचा होता. परंतु ATSनं त्या ठिकाणी वेळीच दखल घेतली आणि त्यांचा हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून वेगवेगळ्या वयोगटातले आहे. आता सगळीच माहिती या ठिकाणी देता येणार नाही, कारण कार्यवाही अजून पूर्ण झालेली नाही आहे. कार्यवाही त्या ठिकाणी चालू आहे. निश्चितपणे जे काही ज्यांच्यावर काही गंभीर जर का कोणी कार्यवाही केली असेल तर गुन्हे देखील त्या ठिकाणी दाखल. महाराष्ट्रातल्या जनतेला आतंकवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता ATS सदैव त्या ठिकाणी कार्यरत असते. जेव्हा जेव्हा त्यांना अशी काही सॉलिड माहिती मिळते त्या पद्धतीच्या कारवाया त्या ठिकाणी संपूर्ण राज्यात करतात.